सकाळपासून काय वाटतं त्याचा प्रतिसाद? प्रचंड प्रतिसाद म्हणजे सगळीकडून जे काही आवाज येतोय ऐकायला येतोय प्रचंड प्रतिसाद आहे. त्या माध्यमातून विजय तिन्ही उमेदवारांचा सुकर आणि सोपा होईल. वरवाडीत बऱ्यापैकी गर्दी आहे सकाळपासून. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काय प्रयत्न? नाही, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न म्हणजे लोकांपर्यंत जाणं, त्यांच्या गाड्यांची यायची जायची व्यवस्था करणं किंवा त्यांना कन्व्हिन्स करणं, प्रचार यंत्रणा राबवणं, याच्यातूनच मतदानाचा टक्का वाढते आणि त्या निमित्ताने निश्चित स्वरूपात टक्का वाढला. किती टक्क्यापर्यंत मतदान होईल? 65% व्हायला पाहिजे नाही का, दरवर्षीप्रमाणे आपलं जेवढं होतं. हा चलो. सध्या तुम्ही सपत्नीक मतदान केलं आहे, काय प्रतिक्रिया? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची ओघ घातलेली या निवडणुका आणि या निवडणुकीसाठी मतदान प्रत्येक व्यक्तीने करावं. यासाठी प्रथमतः आपण आपल्या घरापासून मतदानाला सुरुवात करूया आणि म्हणून आम्ही आमच्या दोघं पहिलं सपत्नीक या ठिकाणी येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. आज माझी दोन्ही मुलं, त्यांच्या 2 सुना म्हणजे आमच्या सुना, हे सगळे एकत्र येऊन आम्ही मतदान करतोय. आता मुलं होती काल आता जाऊन मतदान करत आहेत, तर मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे. यासाठी आपण स्वतः प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून आम्ही स्वतःहून पहिल्या मतदानाचा अधिकार बजावला. अनेक उमेदवार रिंगणात आहे, काय वाटतं? निश्चित या ठिकाणी आदरणीय बाबूभाऊ पाटील यांची पत्नी सौ नेहाताई पाटील आणि आदरणीय बाबूळताई या प्रचंड मताधिकाने या ठिकाणी विजय होते असे खात्री आहे. आणि संपूर्ण नारायणगावकरांचं एक ठरलेलं आहे, एक विकासाचा महापुरुष आणि विकासाच्या महापुरुषाला आपल्याला या ठिकाणी मतदान करायचे आणि निश्चितपणे या ठिकाणी मतदान होईल असं मला वाटते. आणि आपण संपूर्ण नारायणगाव या ठिकाणी आदरणीय बाबूभाऊच्या पाठीमागे उभं राहण्यास मला खात्री आहे. सकाळपासून मतदान केंद्रावर पाहतोय आपण गर्दी आहे. हो हो, कारण नारायणगावमध्ये बाबूभाऊचं काम इतकं व्यवस्थित आहे. सर्वसामान्य लोकांपर्यंत बाबूभाऊ पोहोचलेले, सर्व सुखदुःखामध्ये बाबूभाऊ आहे आणि म्हणून प्रत्येकाला वाटते आज बाबूभाऊ जर 365 दिवस आपल्यासाठी, एक दिवस बाबूभाऊसाठी आपण उभं राहू आणि म्हणून सर्वजण त्या ठिकाणी उभे राहिले. मी पण मतदान करून आले. सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा.